मानवी हक्क संरक्षण फेडरेशन अनेक वर्षांपासून मानव अधिकारासाठी काम करत असून अनेक नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे। फेडरेशनतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात। वसुधैव कुटुंबकम या उक्तीप्रमाणे फेडरेशनचे काम सुरू आहे। देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर कार्यकारिणी निवडीचे काम सुरू असून पदाधिकारी नियुक्ती केल्या जात आहे। पनवेल तालुक्यातील तालुका आणि शहर अध्यक्ष महिला विभाग नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। पनवेल तालुका अध्यक्षपदी नेहा किर्नली, उल्वे शहर अध्यक्षपदी कांचन यादव, कामोठी शहर अध्यक्षपदी सारिका देका, सरचिटणीसपदी संजोगिता परदेशी तर मुंबई अध्यक्षपदी कविता हेगडे यांची निवड करण्यात आली। नियुक्तीपत्र फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर श्रेयस ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आले। त्यावेळी राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी पंकज शहा, निलेश भगत, सूरज नागे, संतोष भोईर, फिरोज सय्यद, विद्या सावंत उपस्थित होते। त्यावेळी बोलताना डॉक्टर मुनीर तांबोळी म्हणाले की प्रत्येकाने पदासोबत मिळालेली जबाबदारी पूर्ण करायची आहे। संघटन वाढवण्यासाठी प्रत्येकाने काम करायचे आहे। महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे। आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।